मार्गशीर्ष महिना येत्या 2 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. बघा, मार्गशीर्ष महिना हा फार महत्त्वाचा आणि पवित्र असा महिना मानला जातो. कारण याच महिन्यात आपण दत्त जयंती साजरी करतो. आपले मार्गशीर्षचे जे गुरुवार आहेत ते सुद्धा आपण याच महिन्यामध्ये करत असतो आणि त्यामुळे मार्गशीर्ष महिना हा अत्यंत महत्त्वाचा असा महिना मानला गेला आहे. बघा, या महिन्यात आपण आपल्या गुरूंच्या सेवेसोबतच महालक्ष्मीचे व्रत किंवा महालक्ष्मीचे सेवा पूजा ही आपल्या हातून घडत असते. बघा, पद्मपुराणात सांगितल्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात जे कोणी महालक्ष्मीचे हे व्रत करेल त्याच्या घरात अखंड लक्ष्मी नांदते. त्याला कधीच कशाची कमी पडत नाही. त्याच्या घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. आणि त्यासाठीच आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे जे काही 4 जसे 5 गुरुवार येतात, जसे यावर्षी 4 गुरुवार आले आहेत, ते व्रत आपण मनोभावे सर्व महिला करत असतात. बघा, याच व्रताविषयी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. मी वर्षा माझ्या YouTube चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी स्वामी चरणी प्रार्थना करून मी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. बघा, पहिला गुरुवार आला आहे 5 तारखेला, दुसरा गुरुवार आला आहे 12ला, तिसरा आला आहे 19ला आणि चौथा गुरुवार आला आहे 26ला. पण चौथ्या गुरुवारी सफला एकादशी सुद्धा आहे. तर उद्यापन कसे करायचे, काय करायचे, एकादशी सुद्धा आहे, तर तेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, काही वेळा काय होतं की मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारी मासिक धर्म येतो. काही स्त्रियांना मासिक धर्म येतो. मग अशा वेळी तुम्ही पूजा कशी कराल? तर अशा वेळी तुम्ही मात्र उपवास धरायचा आहे. पण घरामध्ये जर कोणी लहान मुलगी असेल किंवा अजून कोणी तुमच्या घरात तर महिला असतील तर त्यांच्याकडून तुम्हाला ही पूजा करून घ्यायची असते. तुम्ही मात्र उपवास पकडायचा आहे आणि त्याचबरोबर समोरचं जर पोथी घरातील एखादी व्यक्ती जर पोथी वाचत असेल तर ती तुम्ही श्रवण करायची असते. बघा, हे व्रत तुम्ही महिन्याच्या कोणत्याही गुरुवारी करू शकता. 8 गुरुवार तुम्ही हे करू शकता. परंतु मार्गशीर्ष महिन्यात या गुरुवारला अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि त्यामुळेच आपण मार्गशीर्ष मधले गुरुवार हे करत असतो. काही वेळा काय होतं, तुम्हाला काही कारणास्तव गावी जावं लागतं किंवा तुमच्या घरात काही लग्न कार्य असतं. मग अशा वेळी तुम्हाला व्रताची मांडणी करायला जमत नाही. मग अशा वेळी तुम्ही काय कराल? तर अशा वेळी तुम्हाला फक्त उपवास धरायचा आहे आणि संध्याकाळी उपवास पोथी वाचून सोडायचा आहे. बघा, आणि हे सुद्धा करायला जमत नसेल, उपवास करायला जमत नसतील किंवा अजून काही कारणास्तव तुम्हाला पूजा करायला जमत नसेल तर तुम्ही यावर्षी हे व्रत स्किप केलं तरी चालणार आहे. पुढल्या वर्षी करा. बघा, हे काही हरितालिकेचं व्रत नाहीये की जे एकदा पकडलं की तुम्ही सोडू शकत नाही. तर असं काही नाहीये. तुम्हाला जर यावर्षी नसेल जमत, बघा, अपूर्ण म्हणजे अर्धवट सेवा करण्यापेक्षा ती न केलेली केव्हाही चांगली. आणि त्यामुळे जर तुम्हाला पोथी वाचायला जमणार नसेल किंवा मांडणी करायला जमणार नसेल किंवा तुम्ही बोलाल की आम्ही जिथे जातोय तिथे जाऊन मांडणी करावी का, तर बघा, मांडणी ही आपल्याच घरी करायची असते. देवीची पूजा ही आणि मांडणी ही आपल्याच घरी करायची असते. ती दुसऱ्याच्या घरी जाऊन मांडणी करून तिथे पोथी वगैरे वाचणं हे नाही. पोथी एक वेळ तुम्ही वाचू शकता, परंतु मांडणी ही आपल्याच घरी करायची असते. बघा, जर कोणी गरोदर महिला असतील ज्यांना नुकताच 7वा-8वा महिना लागला असेल तर अशा गरोदर महिलांनी हे उपवास यावर्षी नाही केले तरी चालणार आहे. बघा, उपवासापेक्षा आपल्या पोटातला जो जीव आहे त्याकडे लक्ष देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही यावर्षी करू नका उपवास, पुढल्या वर्षी करा, काही हरकत नाही. आता मांडणी कशा पद्धतीत करायची, तर मांडणी अत्यंत सोपी आहे. आता तुम्ही बोलाल की आमच्या घरात ऑलरेडी कलश आहे, तर बघा, तो कलश म्हणजे मंगल कलश आहे. आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण आपल्या मंदिरामध्ये स्थापन करतो.
मंदिरामध्ये तो आपण स्थापन करतो, तर तो कलश नाही, आपल्यालाही गुरुवार मार्गशीर्ष गुरुवारची ही मांडणी करायची आहे. त्याच्यासाठी हा स्वतंत्र कलश स्थापन केला गेलाच पाहिजे. बघा, सर्वप्रथम आधी तांब्या घ्यायचा आहे. तांब्याच्या पाची बाजूला हळद कुंकूची बोटं लावायची आहे. त्याच्यामध्ये तांब्यामध्ये एक कॉईन टाकायचा आहे, सुपारी, हळद कुंकू, अक्षता, फूल, दुर्वा हे सुद्धा टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरती नारळ ठेवायचा आहे. 5 झाडाच्या फांद्या, त्याला आपण पत्री म्हणतो, त्या सुद्धा आपल्याला ठेवायच्या आहेत. त्यासोबत वरती वेणी ठेवायची आहे. तर अत्यंत अशी सोपी अशी मांडणी आहे, तुम्हा सर्वांना जमून जाईल. तसंच महालक्ष्मीचं जी पोथी आहे त्याच्यामध्ये सुद्धा ही मांडणी दिलेली आहे, तुम्ही बघू शकाल त्याच्यामध्ये. पण मांडणी अत्यंत सोपी आहे. त्याचबरोबर 5 प्रकारची 5 फळंही ठेवायची आहेत पूजेला. महालक्ष्मीचा फोटो, मूर्ती जे काही असेल ते ठेवायचं आहे. त्यानंतर गणपतीचं पूजन करायचं आहे. गणपतीसाठी एक विडा ठेवायचा आहे, त्याचं पूजन करायचं आहे. त्यानंतर नैवेद्य, आरती बोलून, पोथी वाचून ही पूजा संध्याकाळी नैवेद्य दाखवून उपवास तुम्हाला सोडायचा आहे. बस, बाकी काही नाही आहे याच्यात. अत्यंत सोपी. तर बघा, उपवासाला फक्त फळच खायची का? तर बघा, ज्याला जसा उपवास करायला जमेल ती व्यक्ती त्या पद्धतीत उपवास करते. बघा, काही जणांना फक्त फळं खाऊन नाही जमत, तर ती लोक खिचडी, भगर हे खाऊन सुद्धा उपवास करतात. आता बघा, ज्यांचे 11 गुरुवार चालू आहेत अशा महिलांनी काय करायचं? तर बघा, एका वेळी आपल्याला फक्त एकच व्रत आपल्याला करता येतं, किंवा एका वेळी आपण जरी 2 पूजा केल्या तरी त्या दोघांपैकी एकाच पूजेचं फळ हे आपल्या पदरात पडत असतं. त्यामुळे मी सांगेन की 11 गुरुवारपैकी एक तर 11 गुरुवार तरी करा, नाहीतर मार्गशीर्ष गुरुवार तरी करा. नाहीतर दोन्ही केलं तरीही चालणार आहे. पण या मार्गशीर्ष गुरुवारमध्ये तुम्हाला 11 गुरुवार मोजता येणार नाही. बघा, मार्गशीर्ष गुरुवार तुम्ही करा, आणि त्याचबरोबर 11 गुरुवारामध्ये जे आपण स्वामींची ज्या काही सेवा करतो त्या सुद्धा करा. दोन्ही केलं अतिशय उत्तमच आहे. परंतु मार्गशीर्षच्या या गुरुवारामध्ये तो गुरुवार 11 गुरुवार जे आहेत ते तुम्ही मोजू नका. नाहीतर मार्गशीर्ष गुरुवार स्किप करा, हे गुरुवार करा, हे गुरुवार मार्गशीर्ष गुरुवार पुढल्या वर्षी करा, काही प्रॉब्लेम नाही, जसं तुमची इच्छा असेल तसं. बघा, आता लास्ट गुरुवारच्या दिवशी एकादशी आली आहे. तर एकादशी आल्याने उद्यापन तुम्ही जानेवारी महिन्यातल्या गुरुवारी केलं तरी चालणार आहे. पण काही ठिकाणी मार्गशीर्षचे जे गुरुवारचं उद्यापन असतं ते मार्गशीर्ष महिन्यातच करायचं असतं, अशी पद्धत असते. तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार चालतं. मी आपलं सांगायचं काम केलं की एकादशी आहे तो गुरुवारी तुम्हाला उद्यापन करायला नाही म्हणजे करायचं नसेल तर तुम्ही ते जानेवारीतल्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करू शकता. प्रत्येकाकडे अलग अलग पद्धत असते, त्या पद्धतीनुसार तुम्ही उद्यापन केलं तरी चालणार आहे. उद्यापन सोप्या पद्धतीनेच करायचं आहे, फार काही त्यासाठी करावं लागत नाही. फक्त 5 किंवा 7 सवाष्णी बायका तुम्हाला घरी बोलवून त्यांना हळद कुंकू, फूल किंवा एखादं वाण, काही बायका पोती देतात, काही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनुसार वाण द्यायचा प्रयत्न करतात. तर त्यानुसारच त्यांना घरी बोलवून त्यांची पूजा करायची आहे, त्यांना लक्ष्मी म्हणून त्यांची पूजा करायची आहे, इतकंच, बाकी काहीही नसतं उद्यापनमध्ये. बघा, ज्यांना नव्याने गुरुवार करायचे आहेत अशा महिलांनी सुद्धा यावर्षी गुरुवार केले किंवा गुरुवार करायला सुरुवात केली तरी चालणार आहे. बघा, हा मार्गशीर्ष महिना फार अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण याच महिन्यात आपण गुरुचरित्राचे पारायण करत असतो. याच महिन्यात आपण आपल्या महालक्ष्मीचे उपवास व्रत करत असतो, आणि त्यामुळेच या महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त होतं. बघा, व्हिडिओ लहान होता पण फार महत्त्वाचा होता.
आपण सर्वजण या सेवा आवर्जून करायचा प्रयत्न करावा. मी सुद्धा करणारच आहे. तुम्हीही या सर्व सेवा आवर्जून कराव्यात. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.